हाय, हॅलो, नमस्कार. मी नीता तुमचं ह्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर कशा आहात मित्रांनो? बरे आहात ना? तर अशी आशा करते. तर बघा, ही सकाळचं सगळे शाळेमुळं गेल्याच्या नंतर मिस्टर कामाला गेल्याच्या नंतर किती राडा आहे. कारण आमच्या हातरूनच सुद्धा कोणी काढीत नाही. मलाच काढावं लागते. तर इथे मी रागाच्या घड्या वगैरे घालून घेत आहे. कारण खाली स्वयंपाक वगैरे करायच्या नादात अजिबात सगळेच कामं वरचे तसेच राहतात आणि मुलं सगळे उठून शाळेत जातात. ते काय अशी कामं करीत नाहीत. त्यांचंच उरकत नाही तर ते आपले कधी कामं करणार ना. तर हे असं आहे. तर सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मला झाडून झुडून घ्यायचं आहे. तर तरी तर रागाच्या घड्या घालून झालेल्या आहेत आणि आता मी चटईची घडी घालीत आहे. कारण चटई ही आम्ही संध्याकाळी फक्त झोपण्यासाठी घेतो खाली. मग गादीसारखं वाटलं पाहिजे म्हणून. तर इथे बघा बाज पण आमची असते. तर इथे दादा झोपतो. कारण ती बाज आत्ताच घेतलेली उन्हाळ्यासाठी खूप छान वाटते बाजवर झोपायला. तर हा टेडी आहे. टेडी पण मधीच खूप राडा करतात मुलं. तर हे जे काही कपडे वगैरे आहेत ते मी धुवायला टाकत आहे आणि कंगवे वगैरे जे जाताना विचारायला घेतलेले तसे ठेवते खाली. तर ते सुद्धा सगळं व्यवस्थित आवरून ठेवणार आहे. आणि नंतर घरं झाडायचे आहेत आपल्याला आणि कपडे धुवायचे आहेत. कारण कपडे राहिले आले आहेत. भांडे मी मागाशीच घासले सकाळीच. तर इथं पडदे वगैरे सुद्धा मी साईडला करते. जेणेकरून नॅचरल हवा आपल्याला येईल. आणि झाडू तर आता झाडून घेत आहे. कारण खूप खेकाणा येतो इथं. कारण रानात घर असल्यामुळे बघू शकता आता कसं झाडून घ्यायचं काम चाललेलं आहे. तर झाडून घेण्यासाठी मी हे दार पण लावून घेतलेलं आहे. कारण वाऱ्याने खूप केर इकडे तिकडे पळतो. म्हणून मी दार वगैरे खिडक्या वगैरे लावून घेत असते. आणि म्हणजे फास्ट झाडायचं पण उरकतं आणि आपली कामं पण पटापट होतात. कारण हे तर वस्तीवर घरं असल्यामुळे, रानात घरं असल्यामुळे वारं खूप सुटतं आणि सगळी माती वगैरे इकडंच आतमध्येच घरात येते. त्याच्यामुळे मी दार लावते ती. आणि त्याच्यात त्यातली त्यात झाडूमध्ये केस पण खूप गुतत आहेत. तर हे असं मी छान असं झाडून घेत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कपडे धुवून लगेच जेवण करून मला शॉपमध्ये पण जायचं आहे. कारण हे सकाळचं माझं रुटीन आहे साफसफाईचं. ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मुलं शाळेत गेल्याच्या नंतरचं माझं हे रुटीन आहे. आणि तर इथं बघा दिवाणवर पण खूप भरपूर असे कपडे पडलेले आहेत. कारण हे रात्री मी कपडे काढून आणले होते आणि त्याच्या घड्या नव्हत्या घातल्या. कारण रोज घालीत असते पण रात्री खूप उशीर झाला. मुलीला चित्र काढायचं होतं आणि चित्र रंगवण्यात आणि चित्र काढण्यातच वेळ गेला. त्याच्यामुळे कपड्याच्या घड्या घालायच्या राहिल्या आणि मग मी तसंच कपडे बाहेरचे दोऱ्यावरचे काढून आणले आणि इथंच टाकून दिले दिवाणवर. कारण सकाळी मुलांना हातात देत बसण्यापेक्षा इथं ठेवले त्यांचे ते घेतात आणि घालतात. तर ह्या इथं तसंच आहे. मी सगळ्यांचे वेगळे वेगळे कपडे करते आणि ठेवून देते आता. तर काही शाळेचे राहतात 2-2, 3-3 ड्रेस असतात मुलांचे कपडे. मी कपडे दिवाणमध्येच खालच्या ह्याला टाकते आणि मिस्टरांची पॅन्ट मी कपाटात ठेवली आणि माझा ड्रेस मला आता शॉपमध्ये जायचं आहे घालून म्हणून मी तो एक वरती ठेवला आहे. आणि बाकी सगळं दिवाण पण आता आपलं झाडून झालेलं आहे आणि घर पण झाडायचं होईल. त्याच्यानंतर केर भरून बाहेर टाकून द्यायचं आहे. झालं एवढंच काम आहे आता सध्या तर. आणि लगेच कपडे धुवून मला जेवण करून शॉपमध्ये जायचं आहे. तर कसा वाटला हा तुम्हाला छोटासा ब्लॉग? तर नक्की कमेंट करून सांगा. आणि असे तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.